तर बघा आता इथं नेक्स्ट बी क्वेश्चन काय दिलेलं आहे, तर बी क्वेश्चन दिलेलं आहे इफ बी दिलेलं आहे इफ साइन ए इक्वल्स टू 0.4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 3. म्हणजे इथं क्वेश्चन कशावरचं दिलेलं आहे, आता ट्रिग्नोमेट्रीवरचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला काय करायचं आहे की साइन ए ची व्हॅल्यू दिलेली, ठीक आहे, आणि आता काय करायचं आपल्याला साइन 3a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे, इफ सोल्युशन बघा साइन ए इक्वल्स टू 0.4 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 0.4. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, साइन 3a. काय फाइंड आउट करायचं आहे, साइन 3a. ठीक आहे, मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन 3a चा, स्टँडर्ड फॉर्म्युला. तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, साइन 3a इक्वल्स टू साइन 3 इंटू साइन ए 3 इंटू साइन ए माइनस 4 टाइम्स साइन क्यूब ए. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला आहे. मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगलमध्ये हा फॉर्म्युला आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलेला होता. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, आता व्हॅल्यू पुट करायच्या. तर बघा या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होईल, साइन 3a इक्वल्स टू 3 इंटू साइन ए. आता बघा साइन ए ची व्हॅल्यू आपल्याला किती गिवन दिलेली आहे, 0.4 दिलेली. किती दिलेली, 0.4 मायनस 4 इंटू, आता साइन ए ची व्हॅल्यू किती आहे, 0.4 आहे, आणि साइनचा क्यूब करायचं सांगितलेलं आहे. काय करायचं सांगितलंय, क्यूब. म्हणजे काय करायचं आपल्याला इथं 0.4चा क्यूब करायचा. ठीक आहे, तर बघा याचं काय येणार, आता 3 इंटू 0.4. तुम्ही आता कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा कॅल्क्युलेटरमध्ये 3 इंटू 0.4 1.2 मायनस आता 4 इंटू, सगळ्यात पहिले 0.4चा क्यूब करा. ठीक आहे, आणि 0.4चा क्यूब केल्यानंतर त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. तर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करताना बोर्डमास रूलचा प्रॉपर यूज करायचा, नाही तर तुमचा आन्सर चुकू शकतं. ठीक आहे, जर आपण इथं 0.4चा क्यूब इंटू 4 जर केलं तर ते येतं 0.256. ठीक आहे, आणि आता 0.256ला मायनस करा 1.2 मधून, तर मग ते किती येतं 0.944. ठीक आहे, म्हणजेच काय की साइन 3a इक्वल्स टू किती आलं, साइन 3a इक्वल्स टू 0.944. ठीक आहे, मग बघा फायनल आन्सर लिहायचं, साइन 3a इक्वल्स टू 0.944. ठीक आहे, जर तुम्ही असं प्रॉपर सॉल्व केलं तर तुम्हाला 2 मार्क भेटेल. तर 2 मार्कसाठी बघा एका फॉर्म्युल्यावरती फक्त त्यांनी क्वेश्चन विचारला होता, डायरेक्ट आपल्याला साइन 3a विचारलेला. तर साइन 3aचा फॉर्म्युला होता बघा आपल्याकडं अँगल आणि मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगलच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं साइन 3a इक्वल्स टू 3 इंटू साइन ए मायनस 4 इंटू साइन क्यूब ए. तर आपण काय केलं, फक्त साइन ए ची व्हॅल्यू गिवन पुट केली या फॉर्म्युल्यामध्ये आणि आन्सर काढलं. ठीक आहे, तर इथं सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन करताना कॅल्क्युलेटरचा प्रॉपर यूज करायचं, गडबड करायची नाही, तर आन्सर चुकू शकतं. ठीक आहे, तर बघा हा 2 मार्काचा प्रश्न होता, एकदम एकाच फॉर्म्युल्यावरती बेसिस. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.